हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण संक्रांत निमित्त तीळ गुळाची वडी बघणार आहोत। ही वडी बनवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। अगदी पहिल्यांदा जरी बनवायला घ्याल तरी व्यवस्थित तीळ गुळाची वडी बनून तयार होईल। ही वडी अगदी मऊसूत खुसखुशीत बनते, तोंडात घालताच विरघळते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला बघूया मऊसूत खुसखुशीत तीळ गुळाची वडी। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे। तीळ मी भाजून घेतले आहेत। इथे तीळ पांढरे घेतले आहेत। वजनी प्रमाणात 100 ग्रॅम तीळ आहे। शेंगदाणे भाजून यावरचे फोलपटे काढून घेतले आहेत। वजनी प्रमाणात 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत। सगळ्यात आधी आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ। बारीक म्हणजे भरडे वाटून घेऊ। मिक्सर चालू बंद करत भरडे वाटायचे। हे बघा, असे भरडे शेंगदाणे बारीक केले आहेत। आता तीळ ही असेच मिक्सरला भरडी वाटून घ्यायची। इथे बघा, तीळ ही अशी भरडी वाटून घेतली। आता एका ट्रे किंवा ताटाला असे तूप लावून आधीच घ्यायचे आहे। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ। गॅस आपण मंद आचेवर ठेवणार आहे। 2 वाटी गूळ, वजनी प्रमाणात 300 ग्रॅम गूळ आहे। गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे। लक्ष द्या, गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। जर पाक बनला तर वडी कडक होऊ शकते। गूळ वितळला आहे। आता तीळ आणि शेंगदाण्याची भरड यामध्ये घालू। आणि 1 चमचा वेलची पूड। इथे तुम्ही वेलची पूड सोबत सुंठ पूड ही वापरू शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले। आता यामध्ये अजून अर्धा चमचा तूप घालू। इथे थोडे लक्ष द्या, जर मिश्रण कोरडे वाटले तर 2 चमचे इतपत पाणी घाला आणि 1 मिनिट सतत हलवत राहा। गोळी तयार होत आहे असे वाटल्यास गॅस बंद करायचा। तीळ गुळाचे खुसखुशीत लाडूची रेसिपी ही मी दाखवली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता इथे मिश्रण तयार झाले आहे। तूप लावलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण ओतून घेऊ। व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊ। असे थोडे टॅप करू आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता इथे लक्ष द्या, मिश्रण थोडे कोमट असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या सेपरेट करून घेऊ। हे बघा, मस्त खुसखुशीत मऊसूत वड्या तयार झाल्या आहेत। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।